नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भेट देणार आहोत अष्टविनायकातला 6वा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणपती. चला तर मग जाऊया आपण तिकडे. लेण्याद्री हे ठिकाण पुण्यापासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे आणि जुन्नरपासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. लेण्याद्री या ठिकाणी जवळपास 28 ते 30 बौद्ध लेणी आहेत आणि जुन्नर परिसरामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये भरपूर अशा लेण्या आहेत. आता आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. इकडे पार्किंगचा परिसर आहे, इथे गाडी पार्क करावी लागेल. समोर जे दिसतंय ते आहे लेण्याद्री. वरती आहे मंदिर, पायऱ्या आहेत, आपल्याला वरती पायऱ्या चढून जावं लागतील. अष्टविनायकापैकी असा एकमेव गणपती आहे जो की गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात आहे, तो म्हणजे लेण्याद्री. आज आपण ह्याच गणपतीला भेट देण्यासाठी आलेलो आहे. मंदिराच्या पायथ्याशी तुम्हाला अशा खूप साऱ्या प्रकारचे दुकानं बघायला भेटतील. इथे खरेदी करू शकता तुम्ही, काही प्रसाद आहे ते घेऊ शकता. वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत. इकडे यात्री निवास एक आहे, इथे पण आहे महाप्रसादाची सुविधा. मंदिराच्या वरती जाण्यासाठी आपल्याला 25 रुपये तिकीट आहे भारतीय नागरिकांसाठी. विदेशी नागरिकांसाठी 300 रुपये तिकीट आहे. ज्यांना पायऱ्या चढणं होत नाहीत त्यांच्यासाठी हे आहेत, वरी घेऊन जातील. आता आपल्याला तिकीट काढावं लागेल. चला तर मग आपण आता तिकीट काढूया. इकडे डाव्या साईडला दिसत असेल, इकडे तिकीट घर आहे, इथून तिकीट घ्यावं लागेल आपल्याला. इथं तुम्ही स्कॅन करून पण तिकीट काढू शकता किंवा इथून कॅश देऊन पण तिकीट घेऊ शकता. आता आपण 2 तिकीट काढलेलं आहे. चला तर मग आपण जाऊया वरी. पायऱ्या चढून जाण्यासाठी जवळपास 20 मिनटं लागतील आपल्याला वरती मंदिरात पोहोचण्यासाठी. चला तर मग आपण सुरुवात करूया आपण आता हळूहळू वरती जाण्याची. ते बघा मंदिर तिकडे वरती आहे. तुम्ही पायऱ्यावरून चालत असताना आजूबाजूला तुम्हाला असे वानर दिसतील. त्यांना दिलं तर ठीक आहे, नाहीतर हिसकावून घेण्याचे पण चान्सेस असतात. आता आपण जवळपास पोहोचलोच आहे मंदिराच्या जवळच. हे आहे लेणी, पहिली लेणी. य आहे की अ आहे? हो आहे, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा शब्द काय आहे? पंगण्यामधील न आहे. काय आहे? पंगण्यामधील न आहे, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय आहे? काय आहे? स आहे, बरोबर. शब्द काय तयार झाला? कली अ कनस, कलियन कस. प्राकृत शब्द आहे, प्राकृत भाषेची षष्ठी विभक्ती आहे. आलं का लक्षामध्ये? कारण प्रत्येक एखाद्या ठिकाणाचं जर नामकरण करायचं असेल तर आपण काय लावतो? सचा प्राकृत मध्ये स लावला जातो. त्याला चतुर्थी पण म्हटलं जातं. परंतु पाली भाषा शिकत जे असतील त्यांना माहिती पडेल की विभक्तीचे प्रकार असतात.
तसं मराठीमध्ये देखील विभक्ती आहे, तसं पाली प्राकृतमध्ये देखील विभक्तीचे प्रकार असतात. त्यानुसार तो शब्द आलेला आहे कलियन कस, कलियन क नस. ओके, त्याच्या पुढे शब्द काय आहे? हे आहे, बरोबर. त्याच्यानंतर शब्द काय आहे? त्याच्यानंतर शब्द काय आहे? काय नाही आहे का वेलांटी? हो आहे. ओके, म्हणजे काय झालं? कली हेरा नी झालं. पुढे काय आहे? त्याच्या पुढे शब्द काय तयार झाला? बरं, हा शब्द आपण कसा ओळखला? शब्द समाप्तीला आपल्याला स आलेला आहे. आपण काय म्हटलं? एक शब्द इथे समाप्त झालेला आहे. तो पहिला शब्द झाला काय? कलिय क नस, कलिय क नस. ऍक्च्युली याचं वाचन कसं होतं? म्हणजे आपण ज्यावेळी याचं वाचन करायला जातो कलिय न कसा शब्द काही शिलालेखांमधून वाचायला भेटतो, पण इथे शब्द काय आला? कलिय क नस. बरोबर की नाही? त्याच्या आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे. लेण्याद्री हे मंदिर 7 क्रमांकाच्या गुहेमध्ये आहे. तिथे पाषाणात कोरलेली मूर्ती आहे आणि हा एक मोठा सभामंडप आहे आणि कुठेच तुम्हाला इथे खांब दिसणार नाही आहे, याला कुठेच आधार नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे ह्या गुहेमध्ये कुठेच असं विजेचं खांबसुद्धा नाही आहे इथे उजेडासाठी. इथून सूर्याचा प्रकाशच येणार इथे. गणेशोत्सवात या ठिकाणी साजरा होणारा विशेष उत्सव म्हणजे देवजन्म कीर्तन सोहळा. गणेश प्रतिष्ठापने दिवशी सकाळी 10 वाजता देवजन्माचे कीर्तन होते. भाविक या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहतात. गोळेगाव ग्रामपंचायत या हद्दीत हे गिरीस्थान आहे. कीर्तन झाल्यानंतर अन्नप्रसादाचे वाटप केले जाते. गणेशोत्सवामध्ये मंदिराच्या गर्भगृहात फुलांची आकर्षक सजावट केली जाते. या काळात परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात. गिरिजात्मक नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गिरिजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा. पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावे म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. याच मूर्तीची अनन्य भावाने सेवा केली. पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले. तो हा गिरिजात्मकच होय असे सांगितले जाते. हा जो समोरचा संपूर्ण परिसर दिसतोय तर हा लेण्याद्रीचा परिसर आहे. लेण्याद्रीचा डोंगर. जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्याचा समूह आहे. यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात येतात. या लेण्यातील मुख्य गणेश लेणी कोणत्याही खांबांच्या आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आलेला आहे. सभामंडपातच लेण्याद्री गणपती आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मकाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात 2 चैत्यग्रह, 28 विहीर, पाण्याची 15 कुंडे आणि 6 शिलालेख आहेत. लेण्याद्रीला जाण्यासाठी पुण्यावरून बसेस उपलब्ध आहेत तुम्हाला. जुन्नरवरून पण तुम्ही जाऊ शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.